वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी तुम्हाला काल पण सांगितलेलं की आम्ही कुठेतरी फिरायला जाणार आहे. तर तुम्ही आता इथे ओळखू शकता का? बघा आम्ही कुठे आलो आहे. आम्ही आलो आहे गोव्याला, फाउंटेन हाऊसला, जो की गोव्यातला खूप फेमस पॉईंट आहे फोटोशूटसाठी. तर आताच आम्ही आलो आहे जस्ट बसने सगळे, कारण आम्हाला काय घरची गाडी अलाउड करत नाही आहे त्याच्यामुळे. तर मी तुम्हाला पण दाखवते आणि ह्याच्यानंतर आम्ही जाणार आहे बीचवरती. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आय एम व्हेरी हॅप्पी. खूप वर्षानंतर मी गोव्याला आली आहे. एवढं जवळ राहते गोव्याच्या तरी पण. ते आमचा सोनू मॅडमचा फोटोशूट चालला आहे. हे आमचे फोटोग्राफर संकेत, जे की तोंड लपवत आहेत, पण मी त्यांचं तोंड दाखवून राहणार. संकेत चल, एवढं पण बोलायचं म्हणजे मी बसलं बघायचं नाही आहे तुला. आणि खूप छान सिनारिओ आहे इथला. फोटोशूट चाललाय आमचा आणि ह्या दोघी जणी मला सोडून एकट्या फोटो काढतायत. ते एक नोट ऑफ इट. म्हणजे मी ह्यांच्या मागे मागे लागून ह्यांना आणलंय गोव्याला आणि मला सोडून फोटो काढतात. इट्स नॉट फेअर ॲट ऑल. गाईज आमचं इथं आता बऱ्यापैकी झालेलं आहे सगळं, फोटोशूट आणि व्हिडिओ शूट वगैरे. तर आता आम्ही चाललो आहे नेक्स्ट लोकेशनला आणि ते म्हणजे डिअर जिंदगी रोड किंवा कलंगूट बीच. सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. हे कर. तर फायनली आता आम्ही आलो आहे डिअर जिंदगी रोडला. पूर्णच्या पूर्ण डिअर जिंदगी रोड आहे. इथूनच इथे फक्त नारळाची झाडच आहेत, जे की कोकणची आमची सुंदरता आहे. जास्त काही खास नाही आहे रोडवर एवढं. दोन्ही साईडने नारळांची झाडं वगैरे आहेत. दॅट्स इट. सो ठीक आहे, चांगला आहे पॉईंट. नॉट दॅट मच गुड. तर आम्ही इकडे लगेचच निघणार आहे. जास्त थोडेसे फोटोज काढायचे होते आम्हाला. इथे झाले ऑलमोस्ट. त्यामुळे एक रोड आहे जिथे डिअर जिंदगी पिक्चरमधलं शूटिंग झालेलं. सो हा फेमस आहे. तर आता आमचं इथलं झालं आहे आणि हे लोक तिकडेच आहेत. इथे आलेच नाहीत, मागेच थांबलेले आहेत ते सगळं शूटिंग करायला. ते तिकडेच करत आहेत. आणि आता मी पण इथून पुढून मागे चालली आहे. तर आम्ही डिरेक्टली आता इथे कलंगूट बीचला जाणार आहे. तर त्यांनी एक रिक्षा केला आहे आणि मी आणि सोनू आम्ही दुसऱ्या रिक्षेतनं जाणार आहे. सोनू मागे उभी आहे. तर आपण आता कलंगूट बीचला जाऊन मग कलंगूट बीचला जाऊन मग बोलू.